धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर आली आहे। एनएसएफ सिक्युरिटीची महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे। पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाहीये। परिसरातील ग्रामस्थ या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेले आहेत। तुळजापूर तालुक्यात संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा इथं मुलाला कामावरून का काढलं म्हणून विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिला शेतकऱ्याला पवनचक्कीच्या एमएसएफ सिक्युरिटीनं बेदम मारहाण केली आहे। महिला शेतकऱ्यासह तिच्या मुलाला विवस्त्र होईपर्यंत केलेल्या मारहाणीमुळे तुळजापूर तालुक्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय। मात्र पोलिसांनी या प्रकरणी साधी तक्रारही नोंदवून घेतली नसल्यानं गंधोरा गावातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेत। महिलेला केलेल्या या मारहाणीमुळे सिक्युरिटीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी गंधोरा येथील ग्रामस्थांनी मागणी केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून। उदय, तुळजापूर तालुक्यातलं वातावरण सध्या तापलंय, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय? नक्कीच अंकिता, जर आपण पाहिलं तर धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा इथं जे आहे ते एका पवनचक्की कंपनीला जी सिक्युरिटी देण्यात आली आहे, एमएसएफ सिक्युरिटी, आणि त्या सिक्युरिटीकडून महिला शेतकऱ्याला अक्षरशः विवस्त्र होईपर्यंत मारहाण झाल्याची आहे ती घटना घडली। आणि खरं तर ह्या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण देखील आहे। खरं तर आपण जर बघितलं तर या मुलाला जो आहे गंधोरा येथील या मुलाला कामावरून का काढलं हे विचारण्यासाठी आणि शेतातील नुकसानीचा जो आहे तो मोबदला मागण्यासाठी गेलेल्या महिलेला आणि त्या मुलाला या ठिकाणी बेदम मारहाण या सिक्युरिटीकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इतकंच नाही तर या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ती पीडितांच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यासाठी गावकरी देखील आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची आपल्याला माहिती मिळते। खरं तर यावर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करावी, गुन्हा दाखल करावा अशी मागणी गंधोरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते। अंकिता, निश्चित उदय, त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण प्रकरणी पोलीस नेमकी या संपूर्ण प्रकरणी कधी गुन्हा नोंदवून घेतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मी म्हणलं भांडण करू नका, म्हणलं तर तुला काय कळते का नाही, म्हणली कोण कुठली आहेस तू म्हणा लागली। आम्हाला इथं तुम्हाला एकेकाला मारता, आम्हाला आडवायला अधिकार नाही म्हणायला। आणि पुन्हा ती बाया गेली आणि 10-15 माणसाला 20 माणसाला आणली गाड्या भरून आणि सळ्या घेऊन आल्या। सळ्या घेऊन आली ती लेकराला मारायला सुरू केल्या बघा तिने, आणि लेकराला मारू नका म्हणून मी आडवं पडते लेकराच्या अंगावर आणि माझी साडी सगळी घेतली तर तिला अक्कलली ना, जोडवे पडली पायातली सगळं। शेंडगे का शिंगाडे म्हणून त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी येऊन डायरेक्ट हल्लाच केला आमच्यावर। मला मारल्यावर मी पळून गेलो तरी सुद्धा माझ्या मागे येऊन मला धरून तिथंच मारहाण केली। पुन्हा आईस मारू नका सोडा त्यांना म्हणलं तर आईला बी मारहाण केली जबरदस्त। पुन्हा वडिलाला डोक्यात काय तर रॉड घातले त्यांनी, मला इथं पाठीत हे घातलं, मला पाठीत रॉड घातली। किती जणांनी मारलं? ते सगळे मिळून 15 जण होते काय तरी, तेवढं कळालं ना आम्हाला। पण आल्या त्यांनी डायरेक्ट मारहाणच केली।